महाराष्ट्राची राजधानी मराठी माणसाची कशी महाराष्ट्राच्या राजधानीत परवड सुरू आहे आपण बघितलं। मराठी भाषेचा आग्रह धरला म्हणून 80 वर्षीय मराठी लेखिका शोभा देशपांडे यांना दुकानातून बाहेर काढण्यात आलं। बाहेर काढण्यासाठी मुंबईतल्या मराठी पोलिसांची मदत घेण्यात आली आणि त्यानंतर जवळपास 23 तास शोभा देशपांडे यांनी दुकानाबाहेरच आंदोलन केलं। त्यांची ही व्यथा आणि परवड न्यूज 18 लोकमतनं उचलून धरली। त्यानंतर तमाम राजकीय पक्षांनी याची दखल घेतली आहे। मनसे पदाधिकारी संदीप देशपांडे यांनी उपस्थित झाले आंदोलनस्थळी आणि त्यांनी या सगळ्याची दखल घेत देशपांडे यांच्याशी चर्चा केली। तसंच घटनास्थळी आलेल्या दुकानदाराला चोप दिला। तर भाजप आमदार राहुल नार्वेकर यांनीही घटनास्थळी दाखल होत देशपांडे यांच्याशी चर्चा केली। दुकानदारांना माफी मागितल्यानंतर देशपांडेंची समजूत काढून घरी पाठवण्यात आलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही देशपांडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि प्रकृतीची विचारपूस केलेली आहे। आपण बघतोय कशा पद्धतीनं या दुकानदारांनी मुजोरी केलेली आहे। आपण बघतो मराठी माणूस प्रत्येक महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये अनेक लाखो लोक परप्रांतीय आहेत, मात्र या सगळ्यांच्या सोबत व्यवस्थितपणे मराठी माणूस नेहमीच वागत आलेला आहे। मात्र काही दुकानदार असतील, काही परप्रांतीय असतील, हे मुजोरी करताना पाहायला मिळत आहे आणि याच मुजोरी करणाऱ्यांना आता चोप दिल्याचं पाहायला मिळतंय। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। वैभव, आपण बघतोय की कशा पद्धतीनं महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये मराठीची गळचेपी होताना दिसते आहे। काय सांगशील या सगळ्याबद्दल? पुणेकरांचं काय मत आहे आणि पुण्यातली सुद्धा स्थिती काय आहे? संदीप, हा सगळा परिणाम जो आहे तो धोरणात्मक अंमलबजावणी जी आहे ती न झाल्यामुळेच आहे। महाराष्ट्र सरकारमध्ये मराठीच्या वापराचा कायदा असताना, दुकानावरच्या पाट्यांच्या संदर्भामध्ये निर्णय झालेला असताना किंवा मराठी भाषेची अशी अवहेलना होत असताना त्याबाबत कायदेशीर भूमिका घेण्याबाबतच्या तरतुदी असताना सुद्धा या गोष्टी होत नाहीत आणि एका मराठी माणसाला दुकानातून बाहेर काढलं जातं। मुळात ही चळवळ जी आहे ती सुरू झाल्यापासून त्यात अनेक वेगवेगळी राजकीय स्थित्यंतर आली। आधी शिवसेना, मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं त्याच्यामध्ये उडी घेतली, राजकारण केलं। मात्र तरीसुद्धा हा मुद्दा जो आहे तो पूर्ण धसास का लागत नाही, तडीस का जात नाही, असाही एक प्रश्न आहे। आपल्यासोबत अजय शिंदे आहेत, मनसेचे शहराध्यक्ष आहेत, त्यांच्यासोबत आणखी काही कार्यकर्ते सुद्धा आहेत, त्यांना थेट विचारूया। गेले कित्येक वर्ष सातत्यानं हा प्रश्न जो आहे तो कायम चर्चेत आहे। अनेक पातळ्यांवरती मराठीची चळवळ जी आहे ती सुरू राहिली। राजकीय पक्षांनी त्याच्यामध्ये राजकीय पॉलिटिकल मायलेज घ्यायचा प्रयत्न केला, तो घेतला सुद्धा। अगदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुरुवातीला हा मुद्दा उचलल्यानंतर मोठं राजकीय यश तुम्हाला मिळालेलं होतं। मात्र आजच्या परिस्थितीत मुंबईत एका ज्येष्ठ लेखिकेला दुकानातून बाहेर काढलं जातं मराठी बोलण्याचा आग्रह धरल्यावर। तुम्ही म्हणताय ते अर्ध खरं आहे। अर्ध खरं याच्यासाठी की आम्ही सातत्याने या सगळ्या विषयावरती बोलत राहिलो। मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, ह्या महाराष्ट्रात मराठी भाषा वापरली जावी, ह्या महाराष्ट्रात मराठीचा मान ठेवला जावा, ह्याच्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहिलो। म्हणजे ज्या वेळेला आम्ही सगळे शिवसेनेत होतो त्यावेळेला ह्या पुण्यामध्ये मराठी पाट्यांसाठी आंदोलन करणारी आम्ही सगळी मंडळी आहोत। आणि मग प्रत्येक वेळी होतं काय, तुम्ही जसं मगाशी म्हणले की प्रशासकीय पातळीवरती असलेला हा जो काही ढिलाईचा कारभार आहे किंवा त्या सगळ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो या सरकारी अधिकाऱ्यांचा आहे त्याच्यामुळं खरं तर मराठीची ही अशा पद्धतीची गळचेपी होती। म्हणजे दरवेळी आंदोलनं झाली की मग मुख्यमंत्री बोलणार, मग त्या खात्याचा मंत्री बोलणार, मग त्या खात्याचे सचिव बोलणार, नवीन नवीन कायदे करणार। बघा, जसं जसं निवडणुका यायला लागल्या तसं तसं शिवसेनेचे अवजल खात्याचे मंत्री असणारे सुभाष देसाईंनी मराठी संदर्भातले 2 कायदे आणले आणि त्या मराठी कामगारांच्या संदर्भातले ते कायदे होते। त्या कायद्याच्या नुसार काय होतंय का हो, म्हणजे आम्ही जे काही सगळे मराठी ओरडणारे जे काही सैनिक होतो त्या सैनिकांच्या नेत्यांनी ह्या सगळ्या प्रश्नाचा अगदी खेळखंडोबा करून टाकला। म्हणजे सैनिक उठणार, आंदोलनं करणार, पोलिसांच्या लाट्या खाणार, मराठीसाठी भांडमांड मांडणार, स्वतःवरती केस करून घेणार, अगदी मार खाणार। पण वरिष्ठ पातळीवरनं ज्या वेळेला आपण सरकारमध्ये जाऊन बसतो त्यावेळेला त्याच्या संदर्भात आपण कायदे करायला का धजवत नाही किंवा तिथं आपली बोटचेपी धोरणं का असतात, ह्याचा खरं तर ह्यांनी खुल्या पद्धतीने जनतेच्या समोर मांडलं पाहिजे। म्हणजे जर तुम्ही 7-1 वर्ष मुख्य प्रवाहात आहात, सत्तेत आहात, तर शिवसेना हा सगळा प्रश्न का सोडवू शकले नाही? आज त्या जो कोणी दुकानदार होता त्याला अटक झाली का हो?
त्याच्यावरती तुम्ही कारवाई केली आहे का? म्हणजे दरवेळी कोणीतरी ओरडल्यावरच तुम्ही परत सांगायला नाही ना मराठीचा मुद्दा आम्ही मांडला. तुम्ही नाही लावला, सैनिकांनी लावला, सैनिक लढले आणि तुम्ही त्याच्यावरती पोळ्या भाजल्या. मराठी आज सुद्धा उंबऱ्याच्या बाहेरच ठेवतोय आपण. म्हणजे ह्या सरकारनी जर तुम्हाला शिवसेनेचा मुख्यमंत्री असेल तर त्या मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटतं कठोर कायदे केले पाहिजेत आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य त्या यंत्रणा दिल्या पाहिजेत. तुम्ही फक्त प्रेसला प्रेस नोट सोडता, त्याच्यासाठी अंमलबजावणी करणारा ना अधिकारी असतो, ना त्याला काय माहिती नसतं, ना असं- त्याला असं ज्युडिशियल वाटत- पॉवर दिलेले असतात. राजकीय इच्छाशक्तीचा एक मुद्दा झाला, राजकारण त्याच्यामध्ये झालंय, पण नाही, खेळ अंमलबजावणीसाठी जो सामाजिक दबाव सुद्धा गरजेचा आहे. मराठी नागरिकांमधून सातत्याने त्याचा आग्रह धरणं असू देत किंवा इतर गोष्टी आपण सहज बाजारामध्ये पाहतो की अगदी दुकानदार हिंदीमध्ये बोलला तर मराठी माणूस हा स्वतः हिंदीमध्ये उत्तरं देतो. नाही, सध्या सर परिस्थिती बदलली आहे. मराठी माणूस मराठीमध्येच बोलतो. पुण्यामध्ये तरी त्यात मानाने बरी परिस्थिती आहे. सर आपण सगळ्या ज्या क्षेत्रात 20-20 वर्ष तुम्ही आम्हाला सुद्धा बघता, आम्ही सुरुवातीपासून मराठीवर सातत्याने बोलतो. अशी अनेक मंडळी आहेत जी सातत्याने मराठीवरती बोलतात, तरी सुद्धा सरकार का करत नाही हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे ना. सरकार नेमकं धोरणात्मक भूमिका ज्या आहेत त्या का करत नाही, कायदे करत नाही, केले तर त्याची अंमलबजावणी होत नाही, त्यासाठीची यंत्रणा उभारली जात नाही आणि केवळ असे काही मुद्दे समोर आले की त्यावेळेस लोकप्रिय किंवा लोकानुनय करणाऱ्या घोषणा केल्या जातात आणि मूळ मुद्दा जो आहे तो पुन्हा बाजूला राहतो. संदीप, अगदी पुण्यातनं सुद्धा संतप्त भावना येत आहेत. सुरेश भटांचे कविता आहे वैभव पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजधानीमध्येच मराठीची होताना दिसते. धन्यवाद वैभव, तू दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल. मुंबईमध्ये मराठीचा मान राखलाच पाहिजे, अपमान करणाऱ्यांची गय करणार नाही, असं मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलंय. महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठीचा मान सन्मान राहिला पाहिजे आणि कोणी मराठीचा अशा प्रकारे अपमान करत असेल तर सरकार सोडून द्या, पण शिवसेना सुद्धा त्यांच्या बाजूने ठामपणे उभी राहील. राहू शकते. तर आमदार राहुल नार्वेकर यांनीही शोभा देशपांडे यांना पाठिंबा देत दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. एक छोटीशी मागणी होती, मला लायसन्स दाखवा, माझ्यामध्ये मराठीत संवाद साधा. काय चुकलं त्या महिलेचं? हे बघा, सर्वप्रथम मी हे ठामपणे सांगू इच्छितो, महाराष्ट्रात जर का कोणाला राहून धंदा व्यवसाय पैसे कमवायचे असतील, राहायचं असेल तर मराठी भाषेचा अवमान करून हे मुळीच चालणार नाही. हे अत्यंत खेदजनक आहे, संतापजनक आहे आणि ह्याचा जबाब विचारल्याशिवाय कुलाब्यातील स्थानिक जनता आणि लोकप्रतिनिधी शांत बसणार नाहीत. इकडे मराठीत स्टॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट खाली असो किंवा मुंबई पोलीस ऍक्ट खाली असो, मराठीत इकडे फलक लावणं आवश्यक आहे, मराठीत इकडे लायसन्स डिस्प्ले करणं आवश्यक आहे. हे सगळं असतानाही हे जर केलं गेलं नसेल तर मुंबई पोलीस ऍक्ट खाली, शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट खाली कारवाई का गेली नाही याचा पण आम्ही जाब पोलिसांकडे आणि महानगरपालिकेकडे विचारणार आहोत. शोभाताईंची जी मूळ मागणी होती त्यांना लायसन्स दाखवावं, ते अजूनही दाखवलं गेलेलं नाहीये. त्यांना अशी शंका आहे की या व्यक्तीकडे खरं लायसन्सच नाहीये. त्या बाबतीत तुम्ही काय मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे शॉप्स अँड एस्टॅब्लिशमेंट ऍक्ट अंतर्गत लायसन्स डिस्प्ले करणं केवळ कपाटात ठेवणं नव्हे तर लायसन्स हे आपल्या दुकानात स्पष्टपणे जेणेकरून सामान्य ग्राहक वाचू शकेल अशा ठिकाणी लावणं अनिवार्य असतं. जर का या दुकानात ते लायसन्स डिस्प्लेड नसेल तर त्याच्यावरती ठोस कारवाई करून हे दुकान सील करण्यापर्यंतची कारवाई आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी 23 तासांपासून या महिलेची तक्रार घेतली नाही, नोंद केली नाही, त्यांच्यावर कुठची कारवाई केली नाही, त्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई होणं अपेक्षित आहे. आणि तेवढंच नाही तर 2 महिलांनी त्यांना उचलून बाहेर आणलं, त्या प्रकरणामध्ये त्या पडल्या सुद्धा, त्यांना लागलं सुद्धा. त्या 2 महिला पोलिसांवर कारवाईची मागणी करताय तुम्ही? निश्चितपणे जर का सिनियर सिटीजन्स बरोबर चुकीची वागणूक होत असेल, झाली असेल आणि एखाद्या ग्राहकाची फसवणूक किंवा त्याला अवमानित करून दुकानाच्या बाहेर काढलं जात असेल, केवळ मराठीत बोलण्याची मागणी केली म्हणून किंवा लायसन्स दाखवायची मागणी केली म्हणून त्यांच्याबरोबर अशी जर वागणूक केली गेली जात असेल तर ती आम्ही सहन करणार नाही. जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीचा प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. यानंतर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा परतूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मराठी येते, मला हिंदी भाषा येत नाही, मी तुम्हाला या
तर देशाचं संविधान सर्वांना आपली भाषा बोलण्याचा अधिकार देतं. हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं असतानाही मराठीची सक्ती करणं हे योग्य नाही. हे संविधान विरोधी आहे असं मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं. त्यांना त्यांची म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. त्यांनी मराठी बोललं पाहिजे हे बरोबर आहे. पण मुंबई ही आपल्या देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबई शहरामध्ये सगळ्या भाषेचे लोक राहतात आणि त्यामुळं अनेक लोक आता अनेक गुजराती मुलं जी इथं जन्मलेली आहेत, साऊथ इंडियन मुलं इथे जन्मलेली आहेत, हिंदी भाषिक मुलं इथे जन्मलेली आहेत, ते सगळे मराठी असलेलीच बोलतात. त्यामुळे मराठी त्यांनी बोलावं आग्रह करायला हरकत नाही आहे. पण त्यांना धक्काबुक्की झाली असेल तर ते योग्य नाही आहे. पण त्यांनी मराठीच बोललं पाहिजे हा आग्रह करणं योग्य नाही आहे. तर मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ज्वेलर्सवर टीका करत जे लोक महाराष्ट्रात राहतात त्यांना मराठी भाषा यायलाच हवी असं मत मांडलंय. भाषेसाठी आग्रही भूमिका घेत शोभा देशपांडे या लेखिकेने उपोषण आंदोलन करण्याची भूमिका घेतली. राज्यामध्ये यावरनं आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात. आपल्याबरोबर कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार आहेत. एका लेखिकेने झवेरी दुकानदाराकडे मराठी भाषेचा आग्रह धरला आणि यावरूनच आता ते 24 तासापेक्षा जास्त वेळ झाला आंदोलन करतायत ते त्यांच्या दुकानासमोरच. नाही, मी आत्ता मला काही वेळापूर्वीच ही माहिती मिळाली आहे की झवेरीच्या दुकानात शोभा देशपांडे ह्या गेल्या आणि मला कळत नाही की मराठी येत असून मराठी न बोलणं तर हा महाराष्ट्राच्या लोकांचा, मुंबईकरांचा अपमानच. पण मग त्या दुकानदारांनी दुकानाच्या पुढे पाठी लावावी की मराठी भाषा येणारी किंवा मराठी माणसांनी दुकानात प्रवेश नाकारण्यात येत आहे. ही कुठली दादागिरी झाली? ही कुठली मस्ती झाली? केवळ काय हे हिंदी भाषिक किंवा विशिष्ट भाषेच्या लोकांच्या भरोश्यावर यांचा धंदा चालतो काय? महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेची अस्मिता, मराठी भाषेचा अभिमान आणि तो महाराष्ट्रीयन माणसाला आहेच, मराठी माणसाला आहेच. आणि या याच्यामध्ये मराठी येऊन सुद्धा न बोलणं त्यांना जर अपमान वाटत असेल तर अशा नालायक लोकांनी महाराष्ट्रामध्ये राहायचं की नाही राहायचं हा सुद्धा विचार करा. ज्यांना येत नाही त्या संदर्भात शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हे झवेरी दुकानदार कोण आहे माहीत नाही, पण त्यांनी जर ही भावना त्यांनी जर बोलण्यास नकार दिला असेल आणि पोलिसांना जर बोलवलं असेल तर मला असं वाटतं की त्या झवेरी दुकानदारांचा झवेरी दुकानदारांनी मराठी अस्मितेचा आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. धन्यवाद. व्हिडिओ सचिन कुबडेसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. त्यामुळे मराठीत मुंबईमध्ये व्यवसाय करायचा असेल, मुंबईमध्ये राहायचं असेल तर मराठी बोललीच पाहिजे अशी प्रतिक्रिया आता सगळ्या स्तरातून येताना दिसते. यानंतर या खास बुलेटिनमध्ये इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मराठी मुंबईमध्ये तुला मराठी येते? मला